2029 पर्यंत मी कुठेही जाणार नाही। एमएमआर रिजन मध्ये काही ठिकाणी वेगळे तर काही ठिकाणी युतीमध्ये लढणार। नागपूरमधील अनौपचारिक गप्पांमध्ये फडणवीसांची माहिती। दंगेकरांना पक्षातून काढू असं म्हणत असतील तर नवी मुंबईचं काय? दंगेकरांप्रमाणे नाईकांनी सुद्धा समजून घेतला पाहिजे। उदय सामंतांची गणेश नाईकांवर टीका। कटुता येईल असं वक्तव्य कुणी करू नये। उदय सामंतांच्या वक्तव्यानंतर प्रवीण दरेकर यांचं आवाहन। रवींद्र धंगेकर यांनी ट्विटरवरील शिवसेनेचा फोटो काढला। धंगेकरांच्या ट्विटरवरील अकाउंटवर पुणे फर्स्ट असा उल्लेख। रवींद्र धंगेकर फक्त मोहरा, धंगेकरांचे बोलविते धनी सरकारमध्ये बसलेत, संजय राऊतांचं विधान। भाजप नव्हे तर विकृती विरोधात लढतोय, भाजपमधीलच काही लोकांचा मला पाठिंबा, रवींद्र धंगेकर यांचं विधान। आरोप करणाऱ्यांना चावी देणारा वेगळाच, माझ्यावर व्यक्तिगत स्वार्थासाठी आरोप, धंगेकर निवडणुका हरल्यामुळे वैफल्यग्रस्त झालेत, मोहोळ यांचा धंगेकर यांच्यावर पलटवार। पंकजा मुंडेच गोपीनाथ मुंडेंच्या खऱ्या वारसदार, फेसबुक पोस्ट करत प्रकाश महाजनांकडून पाठराखण, धनंजय मुंडे खरे वारसदार असल्याचं करुणा मुंडेंनी केलं होतं भाष्य। पतीची अब्रू वेशीवर टांगू नका एवढं करा, गोपीनाथ मुंडेंच्या खरा वारसदारवरील विधानानंतर प्रकाश महाजनांचा करुणा मुंडे यांना टोला। ज्याचे हात रक्तानं भरले तो वारस कसा? खऱ्या वारसाला तुम्ही कमजोर समजून हिणवता, मुंडेंच्या वारसाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगेंचा निशाणा। लोकशाही वाचवण्यासाठी आमची लढाई, काँग्रेसला समजून राहुल गांधींनाच पंतप्रधान करायचं आहे, तुम्ही मुंबईचं महापौरपद काय घेऊन बसलात, संजय राऊतांचं विधान। जय जयवंती ठाकरे देशपांडेंच्या निवासस्थानी ठाकरे बंधूंची भाऊबीज साजरी, कौटुंबिक स्नेहबंधामुळे राजकीय चर्चांना उधाण, तर दोन्ही भाऊ एकत्र घरी आले हीच खरी दिवाळी, जय जयवंती ठाकरेंची प्रतिक्रिया। आमच्या देवाभाऊंमुळे दोन्ही भाऊ एकत्र, बाळासाहेब देवेंद्र फडणवीसांना आशीर्वाद देत असतील, चित्रा वाघ यांचा ठाकरे बंधूंना खोचक टोला। सिल्वर ओक निवासस्थानी मंत्री प्रताप सरनाईक आणि शरद पवारांची भेट, मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेट घेतल्याची शक्यता, सरनाईकांचे पुत्र विहंग सरनाईक अध्यक्षपदाच्या शर्यतीत। विकास निधीच्या नावाखाली सरकारी तिजोरीतून मतांची खरेदी करण्याचा राजकीय जुगाड, आमदारांना निधी वाटपावरून रोहित पवारांचा सरकारवर घणाघात। गुंड निलेश घायवळचा पासपोर्ट अखेर रद्द, पासपोर्ट प्रदेश कार्यालयातून आदेश जारी। धुळ्याच्या शिरपूरमधील भेसळयुक्त दुधाचा व्हिडिओ व्हायरल, दूध उकळल्यावर रबरासारखं झाल्याचं व्हिडिओतून उघड, अन्न आणि औषध प्रशासनाने तपासणीसाठी दुधाचे नमुने घेतले। बुलडाण्यामध्ये गतिमंद व्यक्तीला कार चालवायला दिल्याची घटना, कारची 3 वाहनांना धडक, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। सिंधुदुर्गमध्ये जोरदार अवकाळी पावसाची हजेरी, पिकांचं नुकसान, पावसामुळे शेतकरी हवालदिल। दिल्लीच्या ताज हॉटेलमध्ये मांडी घालून जेवायला बसल्यानं वाद, कोल्हापुरी चप्पल घालून आल्यामुळे अपमान केल्याचा तरुणीचा आरोप, एका कंपनीच्या संस्थापक तरुणीकडनं व्हिडिओ शेअर। नागपुरात फटाके उडवण्याच्या उत्साहामध्ये 31 जण भाजले, शहरातील शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू, 11 महिन्याच्या 2 चिमुकल्यांचा देखील समावेश। बिहारमध्ये तेजस्वी यादव इंडिया आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील, तर व्हीआयपी पक्षाचे प्रमुख मुकेश सहनी उपमुख्यमंत्री पदाचे उमेदवार।